शासन निर्णय काढत आदिती तटकरे याच संपूर्ण 26 जानेवारीचा ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्यासोबत आदिती तटकरे बोलणार आहोत। ते 76वा प्रजासत्ताक दिन आहे। यंदाचं मान ध्वजारोहणाचं रायगडचं तुम्हाला भेटलेलं आहे, त्या संदर्भातला शासन निर्णय काढलेला आहे, काय भावना आहे? मी आपल्या माध्यमातून पहिलं तर सर्वच भारतातील नागरिकांना, महाराष्ट्रातील आपल्या जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते। दरवर्षीप्रमाणे त्या जिल्ह्यातील जे मंत्री महोदय किंवा इतर जिल्ह्यातील जे असतात त्यांच्या संदर्भातला ध्वजारोहणाचा मान त्यांना मिळत असतो आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातला हा एक सुवर्ण दिन असतो की त्यांना देशाचा प्रजासत्ताक दिन असो किंवा 15 ऑगस्टला आपण साजरा करणारा स्वातंत्र्य दिन असो आणि 1 मे महाराष्ट्र दिन जो आपण साजरा करतो, कामगार दिन जो आपण साजरा करतो, त्यामुळे निश्चितपणाने अतिशय मनापासून मला अभिमान आहे की हा मान एक लोकप्रतिनिधी म्हणून मला मिळाला। पुढच्या वर्षी पण तुम्हीच ध्वजारोहण या ठिकाणी कराल हा विश्वास आहे का तुम्हाला? साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये निर्णय घेत असतात आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातला हा एक सुवर्ण क्षण असतो, त्याच्यामुळे आज मला तो करण्याचा बहुमान मिळालेला आहे आणि क्षणामध्ये खरं तर त्या वर्तमान काळामध्ये जगण्याची मला सवय आहे, त्याच्यामुळे आजच्या या दिनाचा आनंद आणि अभिमान मी मनामध्ये बाळगून काम करण्याचा प्रयत्न करतो। तुमचं स्मितहास्य हे सगळं बोलून जातं पुढच्या काळातलं काय? थँक्यू। महिला बालविकास कल्याण मंत्री आहात, परंतु सातत्याने तुमच्या मुख्यमंत्री लाडकी योजना जे गेम चेंजर ठरलेली योजना आहे त्या संदर्भात अनेक बातम्या वृत्तपत्रातून येतात आहेत। काही वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या की जवळपास 30 लाख अर्ज जे आहेत ते बाद होण्याच्या मार्गावरती आहेत। नाही, मला माहित नाही हा आकडा कुठून येतोय ते। मी त्या वर्तमानपत्रातली बातमी आणखीन डिटेलमध्ये वाचलेली नाही आहे। आपल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळी एक अपडेट बघितले, पण माझी तुमच्याच माध्यमातून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना, अफवांना आपण बळी पडू नये। जवळपास 2,41,00,000 महिलांना आम्ही गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डीबीटी केलेला आहे। पहिल्या दिवशी आम्ही 1,07,00,000 महिलांना केला। काल सुद्धा जवळपास 1,25,00,000 महिला 1,25,00,000 महिलांना लाभ वितरित झालेला आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सारखंच सुरू आहे। आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या 9 तारखेला लाभ जो वितरित केला होता हा 2,34,00,000 महिलांना होता आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा 2,41,00,000 महिलांना झालेला आहे। याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे, त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये। आपल्या राज्याचे जे 3 लाडके भाऊ आहेत, आदरणीय फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा, यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या अशीच पुढे सुद्धा चालू राहील आणि त्या शब्दाचा आणि तुम्ही बांधलेल्या राखीचा मान ते निश्चितपणाने ठेवणार। पण किती स्वेच्छेने संपूर्ण अर्ज जे आहेत ते घेतलेले आहेत, म्हणजे किती महिलांनी स्वतःहून नाकारलेले आहेत? त्याची आकडेवारी रोज ही बदलत असते, त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये मला डे टू डे काही अपडेट आत्ताच्या घडीला नाही आहे, पण ते काही फार नाही आहेत, हजारोंच्या संख्येमध्ये आहेत। आपल्या माध्यमातून मी इतर वेळेला सुद्धा लाडक्या बहिणींना आवाहन केलेलं आहे की ज्या पात्र नाही आहेत किंवा ज्यांनी चुकून 2 किंवा 3 अर्ज भरलेले असतील त्यांनी स्वतःहून स्वइच्छेने देण्यासाठी सुद्धा, किंवा काहींना सरकारी नोकरी लागलेली आहे, काही लग्न होऊन आता इतर राज्यामध्ये गेलेले आहेत, काहींचं उत्पन्न वाढलेलं आहे, असे स्वतःहून पुढे येत आहेत। त्यामुळे व्हॉलंटरीली जे पुढे येत आहेत त्या संदर्भामध्ये आगे बढ़ा। लाडली बहना भी इधर है, या लाडली बहनाओं को भी मैं धन्यवाद देता हूँ, उनको भी शुभकामनाएं देता हूँ। लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत आणि सगळेच आहेत आणि म्हणून सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो। राजेश पाल आपके अध्यक्ष है क्या? राजेश पाल जी, संजय पाल जी, ये छोटा दिखता है, मूर्ति छोटी बड़ी कीर्ति बड़ी है इसकी। और सही निर्णय लिया है आप लोगों ने, क्योंकि हमारे अपनी शिवसेना पार्टी जो है, हम बाला साहब ठाकरे जी के विचार को आगे बढ़ाने वाली है, धर्मवीर आनंद दिघे साहब के विचारों को आगे बढ़ाने वाली है। या मीनाक्षी तैयार दिया यहाँ पर, तो ये विचार को आगे बढ़ाने वाली पार्टी है और इसलिए इस पार्टी में
ये कार्यकर्ताओं की पार्टी है, या ना कोई मालिक है ना कोई नौकर है, लेकिन पहले वाले पार्टी में ये था। अभी वो आप लोगों ने सही निर्णय लिया है, क्योंकि आप जानते हो कि सर्वसामान्य जो आम आदमी है उसके जीवन में खुशहाली आनी चाहिए, उसके जीवन में बदलाव आना चाहिए। इसलिए हमारी सरकार ने, महायुति सरकार ने पिछले 2.5 साल में कई निर्णय लिए। मैं मुख्यमंत्री लाड़की बहन योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री ज्येष्ठ योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, किसानों के लिए योजना, ये पूरी इकोसिस्टम हमने बनाई थी और इसका फायदा हुआ। और 2.5 साल का जो काम किया उसका लोगों ने भी हमें इस चुनाव में इतने आशीर्वाद दिए कि लैंडस्लाइड विक्ट्री हो गई, इतनी बड़ी जीत हासिल हो गई। और जो लोग घर में बैठ के सरकार चलती है क्या? नहीं चलती सर। फेसबुक लाइव से सरकार चलती है क्या? फेस टू फेस लोगों से मिलना पड़ता है ना, लोगों में जाना पड़ता है। और इसीलिए कि आपने बराबर निर्णय लिया है और मैंने भी 2.5 साल पहले निर्णय लिया, बराबर लिया ना। आप बताओ निर्णय छोटा था क्या? हिम्मत की कीमत होती है, बराबर है। तो जब सरकार लोगों के काम की नहीं रहेगी, सरकार लोगों के लिए काम नहीं करेगी, सरकार सिर्फ एक परिवार के लिए काम करेगी। मैं तो पूरा महाराष्ट्र को मैं मेरा परिवार समझता हूं। तो इसके लिए सरकार को बदलना पड़ा। ये आम लोगों की सरकार लाने का काम हमारे साथियों ने किया। और इसलिए आप देखते हो कि अगर सरकार नहीं बदलती तो डेवलपमेंट होती? सब स्पीड ब्रेकर डाल दिया था, स्टे दिया था, स्टे वाली सरकार थी। अभी सरकार पॉजिटिव और प्रैक्टिकल है, विकास की गंगा लाने वाली सरकार है, बराबर है। इसलिए तुम लोग लेट क्यों किया? तो अच्छे है, देर आए दुरुस्त है। तो आज अच्छा दिन है, 26 जनवरी है और ऐसे मौके पर आप लोगों ने यह निर्णय लिया है। मैं आपको इतना ही बताऊंगा कि एकनाथ शिंदे जब मुख्यमंत्री था तभी भी आम लोगों के लिए कार्यकर्ता बनकर काम कर रहा था। मैं कल भी कार्यकर्ता के रूप में काम कर रहा था, आज भी कार्यकर्ता के रूप में काम कर रहा हूं, कल भी कार्यकर्ता के रूप में काम करूंगा। और इसलिए आपको इतना ही कहूंगा कि आपकी एकजुट जो है पाल समाज की, वो मजबूत रखो। एकजुट में ही ताकत होती है। एक है तो हाँ, एक है तो नेक है और एक है तो सेफ है। तो लोकसभा में फेक नैरेटिव फैलाकर कई लोगों ने झूठी जीत हासिल कर दी। उनको लगा था कि विधानसभा में भी हमारी सरकार बनाएंगे, मंत्रिमंडल का भी बंटवारा हो गया था, 5 स्टार होटल भी बुक कर दिए थे। ये महाराष्ट्र की जनता ने उनकी सब बुकिंग रद्द कर दी और महायुति की सरकार को यहाँ पर लाया। और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि आपके समाज ने जो विश्वास जताया है, ये विश्वास बरकरार रखने का काम ये एकनाथ शिंदे करेगा, हमारी पूरी टीम करेगी। हम तुम्हारे साथ हैं। ठीक है, अभी विधानसभा में सरकार आई, जीत हो गई। अभी आगे चुनाव आएंगे, महापालिका, नगर पालिका, नगर पंचायत सब आएंगे। और बिल्कुल जो काम किया है, काम का लोग बराबर ध्यान रखते हैं। काम करने वाले कौन, घर में बैठने वाले कौन, बराबर है।